सर्वांना नमस्कार. श्री अर्चना हे यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत गणेश पूजेत वापरल्या जाणाऱ्या 21 पानांचे महत्त्व, त्याच्या अर्पणाची पद्धत. गणेश हे विघ्ननाशक, सुख, समृद्धी, बुद्धी आणि शांतीचे दात आहेत. त्यांच्या पूजेमध्ये, त्यांच्या अर्चनेमध्ये पार्वती देवीची स्मृती ठेवणे अत्यंत पवित्र मानलेले जाते. कारण पार्वती देवीनेच गणेशाची निर्मिती केली आहे, म्हणजे गणेशाची माता पार्वती देवी आहे. ही परंपरा मुख्यतः गणपती पुराण आणि गजानन पुराणामध्ये सापडते. पुराणानुसार 21 पानाचे अर्पण केल्याने, म्हणजे 21 प्रकारचे पानं 21 अर्पण केल्याने सर्व विघ्ने नष्ट होतात, भक्ताचे मनोवांछित फल प्राप्त होते आणि घरात सुख समृद्धी येते, असं आपल्या अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. हे पूर्वी कोण केलेलं आहे आपल्याला प्रश्न पडतो. तर पूर्वीच्या काळामध्ये ऋषी मुनी, ब्राह्मण, पुरोहित आणि भक्तांनी ही अर्चना नियमित केली. त्यामुळे ही पद्धत पूर्वीपासून परंपरागत चालत आलेली आहे. आता मी थोडक्यात थोडं सांगते. 21 पानाचं महत्त्व आपल्याला 21 प्रकारचे पानं आणि गणपतीला 21 मोजून व्हायचे असतात. पुंजा पुष्पी पान हे ह्याच्याने काय होते, देवाला सुवास आणि भक्ती आणि समृद्धीचं प्रतीक आहे. पांढरं पान शुद्धता आणि पवित्रेचं प्रतीक आहे. नारळाचं पान शुभता आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आपल्याला गणपतीला अर्पण केल्यामुळं. केळीचे पानं आरोग्य आणि ऐश्वर्य संपन्नता आहे. पिंपळाचं पान दीर्घायुष्य, कल्याण आणि शांतीचं प्रतीक आहे. सिंदूर पान सौभाग्य आणि भक्ती वाढवते. कडुलिंबाचं पान नकारात्मक ऊर्जा नष्ट करते, रोगापासून आपलं संरक्षण करते. आंब्याचं पान, त्याला कोणी आम्रपल्लव पण म्हणतात, ते संपन्नता आणि समृद्धीचं प्रतीक आहे. पारिजातक पान, त्याला प्राजक्तासुद्धा म्हणतात, तर ते सुवासिक, शांतता आणि भक्ती वाढवते. त्याच्यानंतरचं आपण बघूयात चंपा पान, सौंदर्य, प्रेम आणि भक्तीचं प्रतीक आहे ते. गुलाबाचं पान भक्ती व प्रेम वाढवते, अर्चनेचे सौंदर्यसुद्धा वाढवते. त्याच्यानंतरचं पान केशर पान, पूजेतील रंग आणि समृद्धीचं प्रतीक आहे. त्याच्यानंतरचं आहे सुरण पान, ते आरोग्य, शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर करते. पुढचं बघूयात आपण कर्पूर पान, हे शुद्धता, दिव्यता आणि सुगंध वाढवते. त्याच्यानंतर आपण बघूयात पलाश पान. त्याचं काय महत्त्व आहे की त्याचं धार्मिकसुद्धा महत्त्व आहे आणि स्थिरता आणि भक्ती आपली वाढवते. पुढचं आहे अलुंबाचे पान, हे सौभाग्य व भक्ती वाढवते. संदीपानी पान, हे ज्ञान वाढवते, शिक्षण आणि बुद्धी वाढवते. हरितालिका पानसुद्धा असतं, त्या पानाने शांती, घरात आनंद निर्माण होतो. जास्वंद पान, जास्वंदाचं फूल तर गणेशाला अति प्रिय आहे, ते पानसुद्धा अत्यंत प्रिय आहे. त्याच्याने काय होतं, सौंदर्य, सुवास व भक्ती वाढवते. त्याच्यानंतर आपण बघूयात वटपत्र, म्हणजे वटवृक्षाचं पान. त्याच्यानंतर ते काय, त्याचं महत्त्व काय आहे तर शक्ती, दीर्घायुष्य, स्थैर्य आपल्याला दर्शवते. त्याच्या शेवटी आपण आता हे बघा, आपले 20 झालेले आहेत. आता हे 21वं पान जाईचं पान आहे. तर हे 21वं जाईचं पान आहे, त्याच्याने काय होतं, जाई हे सौंदर्याचं प्रतीक आहे आणि ते गणेशाला प्रिय पण आहे. गणेश हे पार्वती देवी भगवान शिवाचे पुत्र आहेत. गणेश पूजेमध्ये पार्वती देवीची स्मृती ठेवणे पवित्र मानले जाते. म्हणूनच गणपतीच्या वेळेचा, गणपती चतुर्थीच्या नंतर आपल्याकडे गौरी पूजा अर्चनाचं सुद्धा महत्त्व त्याच्यामुळंच आहे असं मला वाटतं. अध्यात्मानुसार सुद्धा हे आपण जे मी सांगितलेले 21 प्रकारचे 21 पान गणपतीला अर्पण करताना पार्वती देवीचं स्मृती ठेवतात असं सुद्धा पुराणात सांगितले. त्यांना अधिक शांती, समृद्धी आणि विघ्न निवारण त्याच्यामुळं सुद्धा आपलं होतं जीवनामध्ये. पार्वती देवीच्या आशीर्वादानं भक्ताच्या जीवनातील अडथळे दूर होतात, देवाची कृपासुद्धा आपल्याला कायम राहते असं सुद्धा आपल्याला अध्यात्मामध्ये सांगितलेले आहेत. तर याचे काय काय फायदे आहेत, आपण 21 प्रकारचे 21 पानं गणपतीला वाहिलं तर त्याचे काय काय फायदे आहेत. तर भक्ताच्या जीवनातील सर्व विघ्न दूर होतात,
घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. ज्ञान, बुद्धी आणि आशीर्वाद मिळतो. सगळ्यात महत्त्वाचा गणपतीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. ज्याला गणपतीचा आशीर्वाद मिळाला तो त्याला जीवनामध्ये काहीच कमी पडणार नाही असं मला तरी वाटतं. पारंपरिक पद्धतीने अर्चना केल्यामुळे आध्यात्मिक उन्नतीसुद्धा आपली होते असं अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. आता आम्हाला अजून एक सांगावंसं वाटते की ज्यांना चतुर्थीला, गणेश चतुर्थीला नाही जमले हे 21 प्रकारचे पानं, 21 पानं वाहणं, तर ते 10 दिवसात कधीही वाहू शकतात. जेव्हा आपल्याला मिळाली, म्हणजे हे पानंसुद्धा मिळणंसुद्धा थोडं मुश्किलच असतं. बाजारात आपल्याला जास्त शोधावं लागतं. हे जेव्हा आपल्याला उपलब्ध झाले तेव्हासुद्धा आपण 10 दिवसाच्या आत कधीही वाहू शकतो. म्हणजे विसर्जनाच्या आधी आपण गणपतीला वाहायचे, अर्पण करायचे. ही परंपरा केवळ धार्मिक कृत्य नाही तर भक्तीची प्राचीन परंपरा आहे. 21 पानाचे अर्चन करून आपण गणेशाची कृपा प्राप्त करू शकतो आणि जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि ज्ञान, शांती निर्माण करू शकतो. एवढं महत्त्व आहे आपल्याला ह्याच्यामध्ये. हे 21 पान अर्पण करून आपण आपल्या हृदयातील भक्ती गणेश आणि पार्वती देवी समोर समर्पित केली तर आपल्या ह्या अर्चनेतून आपलं सर्व विघ्न नष्ट होतं. घरात सुख, शांती आणि समृद्धी येते आणि आपल्या जो हे वाहतो तर त्या भक्ताच्या जीवनामध्ये ज्ञान, बुद्धी आणि गणपतीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि कायमसुद्धा राहतो असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे हे गणपतीच्या ह्याच्यामध्ये. तर हे आपल्याला उपलब्ध जेव्हा होतील, आपल्याला 21 पानं, 21 प्रकारचे पानं, 21 पानं हे गणपतीला आवर्जून आपण अर्पण करायचे. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत बघा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. हे 21 पान आणि ही गणपतीला केलेली अर्चना आणि मी हे गणपती बाप्पाला पार्वती देवी समोर आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला समर्पित करत आहे. जय गणपती बाप्पा.